नमस्कार. आज मी दाखवते ओल्या वाटणातली सुकी मच्छी. तर बाजारात मच्छी की नाही, ओली मच्छी जरा महाग होत चालली हा, कारण स्टॉक कमी हा त्यांचो. पण आपल्या घरात की नाही सुक्या मच्छीचं स्टॉक ह्यो नेहमीच असता. तर गोलमो काढलंय, तो साफ केलंय आणि गरम पाण्यात जरा भिजत ठेवलंय. एक वाटण करून घेतलंय. आला, लसूण, कोथिंबीर, लाल मिरची, धणे आणि कांदो, टोमॅटो ह्याचा एक मस्तपैकी पाणी घालून वाटण केलंय. फोडणीत घातलंय भरपूरसो कांदो, तो परतले वाईच मऊ झाल्यानंतर त्याच्यात घातले टोमॅटो, तो पण परतून घेतले आणि तो वाईच मऊ झाल्यानंतर मग या वाटण जो होता केलेला ता घातले त्याच्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ता पण ओतून घेतले आणि मग 5 मिनटं की नाही मीडियम फ्लेमवर ह्याका असाच वाफेवर शिजत ठेवून दिले. मस्त रटरटीत शिजला. त्याच्यानंतर त्याच्यात घातले वांग्या बटाटा. आता ह्या ऑप्शनल हा, तुमका आवडत असत तर तुम्ही घालू शकतास. आणि वांग्या बटाटा की नाही परत वाफेवरती शिजत ठेवायचा. थोडा शिजला की मग त्याच्यामध्ये घालायचो आपलं गोलमो. गोलमो घालून झालो की मग त्याच्यात परतून घ्यायचं आणि चिंचेचं कोळव घालून घ्यायचं सोबतच. आणि चिंचेच्या कोळानंतर मग चवीपुरता मीठ घालायचा. आता मीठ तुम्ही टेस्ट करून घाला. कधी कधी गोलम्यात पण मीठ असता, तर टेस्ट करून घाला. आणि त्याच्यानंतर मग वाफेवर ठेवायचा मीडियम फ्लेमवरती 10 मिनटं मस्त शिजाक द्यायचा. शिजला की झाला, ओल्या वाटणातली सुकी मच्छी तयार हा. भाताबरोबर तर A1 लागता, पण भाकरीबरोबर पण बातच न्यारी आहे. तर येवा तर मग जेव आणि सगळ्यांनी एन्जॉय करा. ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.